श्रीराम साधक हो. सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांचे सत्शिष्य कल्याण स्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित कल्याणा छाटी उडाली या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक कादंबरीचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. कल्याण स्वामींचे शिष्य रामनवमी व हनुमान जयंती या उत्सवाच्या निमित्ताने सर्व ग्रामस्थांना संघटित करीत स्वराज्याशी एकनिष्ठ राहण्याची प्रेरणा देत. अशा प्रकारे गावोगावी कल्याणांचे महंत पोहोचले. रामाजी दादा बारामती येथे मठपती झाले. वली महम्मद नामक मुसलमान तरुणही कल्याणांचा शिष्य झाला. शिवराम म्हणून शिष्य होता तो आपचंद गावी कर्नाटकात स्थिरावला, तर स्वामीदास म्हणून शिष्य होता तो नगर जिल्ह्यात तेलंगती येथे मठ स्थापून कार्य करीत राहिला. या सर्व मठपतींनी प्रचंड ग्रंथरचना केली. काही ग्रंथांच्या नकला केल्या. समर्थांखालोखाल कल्याणस्वामींच्या व त्यांच्या शिष्यांच्या उपमठात हजारो हस्तलिखित ग्रंथ लिहून काढलेला संग्रह आजही पाहायला मिळतो. मुकुंदराज, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, चांगा, नामदेव, गोणाई, जनी, केशव, भानुदास, एकनाथ, मुक्तेश्वर, तुक्याबंधू, तुकाराम, चोखामेळा, उद्धव चिद्वन, राघव चिद्वन, जयराम, अखंडानंद, सहजानंद, जसवंत, कबीर, लतिफा, बसवलिंग, रंगनाथ, शिवराम, मीराबाई, त्र्यंबक, अवधूत, श्रीधर, शंकर, मधुमुनेश्वर, अमृतराय, देवदास, कव्हा, गुंडोकेशन, माधवदास, वेणाबाई, मानपुरी, पुरंदर, अनंतसूत, शिवदीन केसरी अशा अनेक ज्ञात आणि अज्ञात कवींच्या कवितेची असंख्य बाडे कल्याणांनी शिष्यांकरवी लिहून घेतली. प्रत्येक मठात कल्याणांचा कित्ता व ही हस्तलिखित ग्रंथसंपदा पाहावयास मिळते. समर्थांनी कल्याणास दूर केले, पण या दूर करण्यातही कृपेचा भाग होता. त्यांना कल्याणाचे महत्त्व वाढवायचे होते. कल्याणाच्या वाढत्या कार्याची कीर्ती जेव्हा गडावर समर्थांपर्यंत पोहोचे तेव्हा त्यांना आनंद वाटे. अवघ्या 3 वर्षात जवळजवळ 40 गावात समर्थ सांप्रदायिक मठ व मठपती कल्याणांनी निर्माण केले. हे सर्व मठपती वर्षातून एकदा चाफळला व सज्जनगडला जात. कल्याणांचे अनेक महंत व मठपती समर्थांना भेटत. तेव्हा प्रत्यक्ष कल्याणच येऊन भेटल्याचा आनंद समर्थांना होई. कल्याण स्वामींना मात्र उसंत नव्हती. सर्व काळ ते गुरुकार्यात विलीन व मग्न होते. अखंड परिभ्रमण करीत होते. डोंब लोकांना त्यांनी प्रेमाने जवळ केले व त्यांच्यासाठी विविध महंतांकरवी लिहिणे, वाचणे, अर्थांतर सांगणे या सांप्रदायिक सूत्रांची पाठशाळाच आरंभिली. काही कर्मठ लोकांचा विरोध शांतचित्ताने सहन करून कल्याण हे कार्य करीत होते. असो साधक हो. समर्थांनी सज्जनगडी देह ठेविला ही वार्ता परमपूज्य कल्याणस्वामींच्या कानी पडताच त्यांची झालेली अवस्था आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.